मधुमेह, डायबिटीस हे नाव ऐकलं की खाण्यापिण्यावर कितीतरी बंधने येतात नाही का? पण विचार करा, निसर्गानेच आपल्याला एक असं आंबट गोड गिफ्ट दिलंय जे वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणायला जबरदस्त मदत करू शकतं. हो, मी बोलतोय जांभळाबद्दल. पण मनात प्रश्न येतोच की एक साधंसं फळ खरंच रक्तातील साखर नियंत्रणात आणू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच आणू शकतं. आज आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत. म्हणजे जांभूळ नक्की कसं काम करतं, यावरचं संशोधन काय सांगतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, वर्षभर याचा फायदा कसा घ्यायचा. चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, सगळ्यात आधी हे पाहूया की जांभूळ काम कसं करतं. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की याला फक्त आयुर्वेदच नाही, तर आता मॉडर्न सायन्स सुद्धा दुजोरा देतं. याच्यामागे 3 मुख्य शास्त्रीय कारणं आहेत. बघूया ती कोणती आहेत. तर बघा, हे अगदी 3 सोप्या स्टेप्समध्ये घडतं. पहिली स्टेप, जांभळाच्या बियांमध्ये ना जांभोलिन आणि जांभोसाईन नावाचे 2 कंपाऊंड्स असतात. यांचं काम काय, तर आपण जे काही खातो त्यातल्या स्टार्चचं साखरेत रूपांतर होण्याची जी प्रोसेस आहे ना, तिला स्लो करायचं. दुसरी स्टेप, जांभूळ आपल्या स्वादुपिंडातल्या म्हणजे पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला जणू काही जागं करतं, ॲक्टिवेट करतं. यामुळे काय होतं, तर शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार व्हायला मदत होते. आणि तिसरी गोष्ट, याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. म्हणजे जांभूळ खाल्ल्यावर रक्तातली साखर एकदम अशी वाढत नाही. सोपं आहे ना? म्हणजे एकाच वेळी तिहेरी नियंत्रण. हे तर झालं ह्या मागचं विज्ञान. पण आता तुम्ही म्हणाल की खरंच याचा फायदा होतो का? म्हणजे आकडे काय सांगतात? तर चला आता क्लिनिकल रिसर्चमधनं काय सिद्ध झालंय ते बघूया. संशोधनात असं दिसून आलंय की जर जांभळाचा नियमित वापर केला तर उपाशीपोटीची साखर म्हणजे जी फास्टिंग शुगर असते ती तब्बल 15 ते 22% कमी होऊ शकते. विचार करा, हा खूप मोठा आणि महत्वाचा आकडा आहे. आणि थांबा, यापेक्षाही चांगला परिणाम दिसतो तो जेवणानंतरच्या साखरेवर. जेवणानंतर जी शुगर अचानक वाढते ती 20 ते 30% कमी होऊ शकते. डायबिटीसच्या रोजच्या मॅनेजमेंटसाठी हे खूपच महत्वाचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा जो आहे 3 महिन्यांच्या सरासरी साखरेचा म्हणजे HbA1c. जांभळाच्या नियमित वापराने हा आकडा चक्क 1 ते 1.5% खाली येऊ शकतो. आणि हे म्हणजे लाँग टर्म कंट्रोलसाठी जांभूळ किती फायदेशीर आहे याचा एकदम पक्का पुरावा आहे. ओके, हे आकडे ऐकून खूप छान वाटतं, पण एक प्रॅक्टिकल अडचण आहे. जांभूळ तर फक्त पावसाळ्यात म्हणजे ठराविक सीझनमध्येच मिळतं. मग वर्षभर याचा फायदा घ्यायचा कसा? चला यावरचे अगदी सोपे उपाय पाहूया. तर बघा, यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. पहिला, जेव्हा जांभळाचा सीझन असतो म्हणजे साधारणपणे मे ते जुलै महिन्यात, तेव्हा रोजची 10 ते 15 ताजी जांभळं खा. ही सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी खाल्लेली उत्तम. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, रिकाम्या पोटी खाऊ नका आणि दुसरं, त्यावर मीठ लावून खाऊ नका. आता प्रश्न उडतो, सीझन नसताना काय करायचं? काळजी करू नका, त्यासाठी सुद्धा खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. वर्षभर फायदा घेण्यासाठी 3 उत्तम पद्धती आहेत. पहिली, जांभळाच्या बियांची पावडर. रोज सकाळी आणि रात्री जेवणाच्या अर्धा तास आधी 1 चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. दुसरी पद्धत आहे जांभळाचा रस. साधारण 15 ते 20 मिली रस पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्या. पण एक महत्त्वाची गोष्ट, रस विकत घेताना बाटलीवर नो ॲडेड शुगर असं लिहिलेलं आहे की नाही हे 100% तपासा. आणि तिसरा पर्याय आहे जांभूळ व्हिनेगर, ज्याला सिरका पण म्हणतात. जेवणानंतर वाढणारी साखर कंट्रोल करायची असेल तर जेवणानंतर 15 मिनिटांनी 1 ते 2 चमचे सिरका पाण्यात घालून प्या. 1 मिनिट थांबा. जांभूळ जितकं फायदेशीर आहे ना, तितकंच ते योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढची माहिती अजिबात दुर्लक्ष करू नका. नीट ऐका. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. लक्षात ठेवा, जांभूळ हे तुमच्या ट्रीटमेंटसाठी एक सपोर्ट आहे. तुमच्या औषधांना रिप्लेसमेंट किंवा पर्याय नाही. ही गोष्ट अजिबात विसरू नका. सुरक्षिततेसाठी हे 4 नियम पाळणं खूप गरजेचं आहे. नियम नंबर 1, हे सुरू केल्यावर पहिले 15 दिवस तुमची शुगर रोज तपासा, कारण तुमची औषधं आणि जांभळामुळे शुगर अचानक खूप कमी होऊ शकते. नियम नंबर 2, जर शुगर कमी होत असेल तर स्वतःच्या मनाने औषधं बंद करू नका. आधी डॉक्टरांशी बोला आणि त्यांच्या सल्ल्यानेच डोस ॲडजस्ट करा. नियम नंबर 3, जांभूळ आणि दूध किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका. आणि चौथा नियम, जर तुम्ही पावडर किंवा रस घेत असाल तर दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. तर ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
निसर्गाने दिलेली ही देणगी आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे. फक्त तिचा वापर योग्य माहिती घेऊन आणि पूर्ण काळजी घेऊन करायला हवा. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आपण निसर्गाने दिलेल्या अशा गोष्टींचा योग्य माहिती घेऊन शहाणपणाने वापर केला तर उत्तम आरोग्याकडे जाण्याचा एक नवीन आणि अधिक प्रभावी मार्ग आपल्याला सापडू शकतो, नाही का? यावर नक्की विचार करा.